सोलापूर महानगरपालिकेत भाजपने 102 पैकी तब्बल 87 नगरसेवक निवडून आणत आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. महापौरपदासाठी विनायक कोंड्याल यांचा एकमेव अर्ज तर उपमहापौरपदासाठी ज्ञानेश्वर ई देवकर यांचा अर्ज दाखल झाल्याने पक्षातील नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. 2 दिवसांपूर्वी भाजपच्या 87 नगरसेवकांनी पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात अधिकृत गट नोंदणी करून पक्षातील संघटन शक्ती दाखवून दिली. या प्रक्रियेत काही नगरसेवक स्वतंत्र गेले असले तरी महापौर निवडीच्या दिवशी पक्षातील सर्व गैरसमज दूर झाल्याचे चित्र दिसून आले. महापौर व उपमहापौर अर्ज भरण्याच्या दिवशी शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी महापालिकेत पक्षाच्या नगरसेवकांची बैठक घेतली. पक्ष शिस्त आणि एकसंघ निर्णय प्रक्रियेवर त्यांनी भर दिला. पक्षाचा व्हीप बजावूनही अनुपस्थित राहिलेल्या नगरसेवकांची माहिती वरिष्ठांना दिली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. हा इशारा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताच महापौरपदासाठी इच्छुक असलेले अनंत जाधव, विनायक विटकर तसेच आमदार विजयकुमार देशमुख समर्थक नगरसेवक तातडीने महापालिकेत दाखल झाले. शहराध्यक्षांची भेट घेऊन त्यांनी उशिरा येण्यामागची कारणे स्पष्ट केली. यानंतर सर्व नगरसेवकांनी महापौरपदाचे उमेदवार विनायक कोंड्याल यांची भेट घेत एकजुटीचे दर्शन घडवले. सुरुवातीचे मतभेद बाजूला ठेवत पक्षहितासाठी सर्वजण एकत्र आल्याचे चित्र दिसून आले. या घडामोडींमुळे भाजपमध्ये अंतर्गत संवाद, शिस्त आणि संघटनात्मक एकजूट कायम असल्याचा सकारात्मक संदेश शहरभर गेला आहे. सोलापूर महापालिकेत स्थिर आणि सक्षम नेतृत्व मिळणार अशी अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडेपीर. फॅमिलीसाठी खास सोय, पार्सलची सुविधा उपलब्ध. आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट. दुसरी शाखा मुस्लिम पाशापेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर. ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी.